पॉटहोल फ्री मुंबई करायची आहे, त्यांना क्लिनलीनेस ड्राईव्ह करायचे आहे, त्यांना मुंबई आणि महाराष्ट्रातील इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करायचे आहे. आणि म्हणून त्यांनी मला पक्षात आमंत्रण दिले, येण्याचे आमंत्रण दिले की मला तुमच्यासारखे लोकांची गरज आहे, ज्यांच्याकडे मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी एक विजन आहे, कन्स्ट्रक्टिव्ह विजन आहे. म्हणून मी निर्णय घेतला. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तुम्ही म्हणताय ते तर 1.5 वर्षांपासून अशा प्रकारचं चांगलं काम करताय, मग तुम्ही कालचाच दिवस का निवडला 14 जानेवारी? राहुल गांधींची यात्रा सुरू नव्हती म्हणून तुम्ही हा निवडला असा आरोप होता. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मकर संक्रांती, आज मकर संक्रांती आहे आणि कालचा दिवस आजचा दिवस एक शुभ दिवस आहे. काँग्रेस पार्टीला देशाची संस्कृती नाही माहिती आहे तर व्हॉट कॅन आय से. सो ऐसे नथिंग लाइक दैट, नथिंग कि आई सिलेक्टेड जस्ट वन डे पर्पसली. ह्या टायमिंगवरती मला दिस इज अननेसरली अ नॉन इश्यू. मी डिसिजन घेतलं की मला शिंदेसाहेबांचं नेतृत्वाखाली शिवसेनाच्या माध्यमातून मुंबईसाठी काम करायचे आहे. आणि मी जे पाहिलं की शिंदेसाहेबांना सामान्य माणसाची वेदना आणि आकांक्षा काय आहे त्यांना चांगले माहीत आहे. आणि मुंबईमध्ये मराठी माणूस त्यांच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न इश्यू हाऊसिंगचा आहे, गृहनिर्माणचा आहे. भाडेकरू असो, चाळीत राहणारे भाडेकरू, झोपडपट्टीत राहणारे भाडेकरू, BDD चाळी, BIT चाळी. आणि गेल्या 1968 पासून भाडेकरूंना न्याय मिळवून देण्यासाठी माझे स्वर्गीय वडील मुरलीभाई नेहमी स्ट्रगल करत होता, झटत होते. आणि 20 वर्षापासून मी ह्या मुद्द्यावर झटत आहे. आणि जेव्हा शिंदेसाहेबांशी चर्चा झालो तेव्हा शिंदेसाहेबांनी मला सांगितले की माझी विजन आहे की सामान्य लोकांना मला मदत करायची. मी स्वतः शिंदेसाहेबांनी मला स्वतः सांगितले की मी स्वतः एक साधारण माणूस आहे, मी स्वतः एक सामान्य माणूस आहे. मी ऑटो रिक्षा चालक होते. तुमचं पत्र वाचलं मी की एक सामान्य रिक्षा चालकापासून मुख्यमंत्र्यापर्यंत प्रवास. आणि माझे वडील आणि शिंदे साहेब यांच्यात बरेच साम्य आहे. दोघांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला. आणि मुरलीभाई ऑल्सो स्ट्रगल्ड लाईक शिंदे साहेब. मुरलीभाई ऑफकोर्स केंद्रीय मंत्री झाले, पण शिंदे साहेबांची मेहनतीने त्यांना आज. पण मुंबईतला काँग्रेसचा एक मोठा चेहरा म्हणून मुरलीभाईंची ओळख होती. नंतर तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने मुंबई काँग्रेसवर तुमची छाप पडली.